नमस्कार. अद्वैत हा त्याच्या रूममध्ये असतो. त्यावेळी कला त्या रूममध्ये येते आणि हळूच बॅग उचलते आणि जाऊ लागते. त्यानंतर अद्वैतचं लक्ष कलाकडे जातं आणि अद्वैत विचार करू लागतो की कला आता कुठे चालले बॅग घेऊन. त्यानंतर अद्वैत कलाला हाक देतो आणि म्हणतो, ए मिस खरे, जरा थांब ना. त्यानंतर कला थांबते आणि म्हणते, काय चांदेकर, काय झालं? त्यानंतर अद्वैत म्हणतो, तू कुठे चाललीस? त्यावेळी कला म्हणते, इथंच कोपऱ्यावर जाऊन आली. आणि कला निघून जाते. कला निघून जाताच अद्वैतला चैन पडत नसते की कला नेमकी कुठे गेलेली आहे. म्हणून अद्वैत हळूच तिच्या मागोमाग जाऊ लागतो. अद्वैतने टोपी घातलेली असते, गॉगल लावलेलं असतं आणि वेश बदलून अद्वैत तिकडे चाललेला असतो. कला हळूच मातृस्पर्श या क्लिनिककडे येते आणि त्या क्लिनिकमध्ये शिरते. कला आतमध्ये शिरल्यावर अद्वैत विचार करू लागतो की कला इथे का शिरते. कला ही खरी नैनासाठी त्या क्लिनिकमध्ये आलेली असते. संगीताने नैनाबद्दल खरं सत्य कलाला सांगितलेलं असतं. त्यामुळे कला ते डॉक्टर म्हणजे सौरभ जोशी या डॉक्टरांना भेटण्यासाठी आतमध्ये गेलेली असते आणि ती आतमध्ये जाऊन सौरभ जोशी या डॉक्टरांना भेटत असते आणि त्यांच्याजवळ बोलत असते. त्यावेळी अद्वैत पाठीमागून येतो आणि हळूच त्या क्लिनिकची पाटी वाजतो आणि डॉक्टरांचं नाव बघून अद्वैत विचार करू लागतो की कला इथे कशासाठी आलेली आहे. पण कला ही खरी नैनासाठी आलेली आहे. नैनाचं सत्य जाणून घेण्यासाठी कला तिथे आलेली असते आणि अद्वैतला तर आता वेगळाच संशय आलेला असतो. अद्वैत त्या संशयाने आता त्या क्लिनिककडे बघत असतो. त्यावेळी डॉक्टर कलाला सांगतात, अहो तुम्हाला माहिती आहे का, तुमची बहीण नैना प्रेग्नंट नाही आहे. ते ऐकल्यावर कलाला मोठा धक्काच बसतो. कला विचार करत असते. त्यानंतर कला हॉस्पिटलमधून बाहेर येते. तेवढ्यात तिला चक्कर येते. अद्वैत पाठीमागेच असतो. अद्वैत हळूच तिला पकडतो आणि चक्कर आलेल्या कलाला अद्वैत सांभाळून घरी घेऊन जातो. आता अद्वैतला मोठा प्रश्न पडलेला आहे, कला प्रेग्नंट आहे की काय. अद्वैत आता ह्या चक्रात अडकलेला आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.